सो हॅलो एव्हरीवन, आपल्या सिरीज तिसरा क्वेश्चन वेक्टर चॅप्टर मधला तिसरा थेरम. या तीन पैकी एक तरी 4 मार्काला नाही आलं. त्याच्या आधी एक सिरीज हे केली ती तीनचे त्यातलं येईल आणि आले तर मग हे 3 मार्क आहेत. दोन्ही पैकी एक काहीतरी होणार पण येणार. तर ठीक आहे, चालू करू आपण. हे बघा, 3 vectors a bar, b bar and c bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination xa plus yb plus zc bar is equal to. फक्त काय म्हणतात ते, ह्याच्यात दोन पार्ट आहे, इफ आणि ओनली इफ. हे दोन पार्ट आहेत. जसं पाठीमागं पण आपण पाठीमागच्या लेक्चर मध्ये तेच केलं, पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये पण. there exists a non-zero linear combination xa plus yb प्लस झेड सी इज इक्वल टू. फक्त शो एक्स वाय झेड आहे. हे काय इथं पहिले लिहून घ्या, पहिलं तुम्ही कन्फ्युज नका होऊ. 3 वेक्टर्स ए बार बी बार अँड आर कोप्लेनर. हे लिहून घ्या. एवढं लिहिलं, हे ॲज इट इज आहे इथं लिहिलं. आता काय कोप्लेनर आहे, ह्यांचं म्हणणं काय आहे, एक तर 3 प्लेयर काय कोलिनियर नको आहे. कोलिनियर असेल तर 0 होते. असं लिहू शकता. हे काय झाले, तिन्ही वेक्टर काय झाले, प्लेनर झाले, नॉन कोलिनियर झाले. एक पण ह्याच्यात कोलिनियर आहे का? ह्याच्यात कंडिशन काय येऊ शकते, हे एक तर दोन वेक्टर कोलिनियर आहेत किंवा एक पण नाहीये. दोन कंडिशन होतात. दोन कंडिशन कशा आहे, हे बघ, हे एक वेक्टर आहे आणि हा एक वेक्टर आहे. हा याला कोलिनियर होऊ शकतो, म्हणजे हे असं राहील आणि हे असं राहील. काय झालंय, कोलिनियर. दोन वेक्टर कोलिनियर, एक कोप्लेनर आहे. मग काय, एक 0 येईल. आपल्याला तिन्ही 0 नकोय. दुसरं काय होऊ शकतं, तिन्ही वेक्टर, मग तिघांची काय ना काहीतरी व्हॅल्यू. मग हे आपण असं प्रूव्ह करू शकतो. आता इथे लक्ष द्या, ओनली इफ पार्ट घ्या पहिला. ओनली इफ पार्ट, पहिली केस काय होऊ शकते, केस 1, नो वेक्टर इज कोलिनियर. नो वेक्टर इज कोलिनियर. आता नो वेक्टर कोलिनियर म्हणजे काय होणार, नो वेक्टर कोलिनियर म्हणजे कोप्लेनर. कोप्लेनरची कंडिशन पाठीमागच्या ह्याच्यामध्ये बघितलेली, पाठीमागे बघितलेली काय होती ती, T1 R बार इज इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. ज्यांनी पाठीमागे बघितले त्याला येत. नो वेक्टर इज कोलिनियर म्हणजे काय, एक पण कोलिनियर आहे. मग 3 होते आपल्याकडे, 3 आहेत ना, हे 3 आहेत. मग काय आपल्याकडे एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू काय येणार, सी. हे कसं आलं तर ह्या थेरम वरून प्रूफ केलं. आर बार इज इक्वल टू T1 A प्लस T2 B. 3 वेक्टर आहेत जे कोप्लेनर आहेत. तिन्ही कोप्लेनर म्हणजे एक पण कोलिनियर नाही. नो वेक्टर इज कोलिनियर नाहीये, तर मग हे अशी कंडिशन आहे, म्हणून सी बार इथे लिहिला. असं इथे लिहू शकता, प्रूफ बाय थेरम 2, बाय थेरम. हे जर तुम्ही लिहिलं, शपथ एक्झामिनर, बाय थेरम नंबर 2 असं लिहू शकता. एक्स आहे, मग इथे काय येणार, हा सी आहे, इकडं प्लस आहे, इकडं आला तर मायनस सी बार इज इक्वल टू. मग इथे काय आलं, एक्स वाय आणि झेड काय आले, एक्स एक्स आहे, वायचं वाय, सी च्या ऐवजी काय -1, झेड च्या ऐवजी काय -1. हे एक झालं प्रूफ आपलं. तिन्ही 0 आले का, काय नाही काय व्हॅल्यू. आता केस 2 घ्या. केस 2 काय लिहू शकता, 2 वेक्टर्स आर कोलिनियर. 2 वेक्टर्स आर कोलिनियर. मग 2 वेक्टर आहे तर तिसरा काय, 0. कोलिनियर इज इक्वल टू 0. मग काय येणार इथं, एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू काय येणार, 0. कारण 2 वेक्टर काय आहेत, कोलिनियर. मग हे जर लिनियर कॉम्बिनेशन कसं येणार, एक्स वाय. आता इथं काय नाहीये, म्हणून इथं काय नाहीये ना, तर सी काय, सी बार आपला काय, झेड सी बार काय झाला, 0. सी बार काय 0, झेड सी बार काय झाला, 0. मग इथं आपण असं लिहू शकतो, एक्स वाय झेड विच इज इक्वल टू, एक्स चं काय एक्स आहे, वाय चं वाय आहे, आणि सी नाहीये म्हणजे काय, 0 आहे. हे एक प्रूफ झालं आपल्याकडे. तिन्ही 0 आले का, नाही आले. हे म्हणजे हे प्रूफ झालंय. काय झालं, हा इफ ओनली इफ पार्ट झाला. आता दुसऱ्या ह्याच्यावरती या.
ही स्पीड ना तुमची मॅच झाली पाहिजे, माहितीये का? इफ पार्ट घ्या, इफ पार्टला काय करतात, हे प्रूव्ह करायचं. हे आहे सांगते एबीसी कोप्लेनर आहे एवढं शो करा. ओनली इफ मध्ये ह्याच्यावरून हे केलं, इफ मध्ये ह्याच्यावरून कन्व्हर्स करावं लागतं, कन्व्हर्स म्हणतात त्याला. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू, आता इथे बघा हा झेड सी बार आहे, तर तिकडे गेला तर एक्स ए प्लस वाय बी, इथे काय येणार मायनस झेड सी बार. जर हा सी ला एकटा करायचा असेल, स्केलर येणार कसं ना, मग एकटं नाही केलं तर आहे ना, आग लागणार कशी आतमध्ये झालं नाही तर. ओ सर तुम्ही काय म्हणता, तुम्ही शिका ना मग. सी बार इज इक्वल मायनस एक्स बाय झेड ए बार प्लस मायनस वाय बाय झेड बी बार इज इक्वल काय, इथे इज इक्वल टू सी बार. एवढं कळालं? मग तुम्ही सी बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार म्हणू शकता. हे कसं म्हणू शकता, लेट मायनस एक्स बाय झेड इज इक्वल टू T1 आणि मायनस वाय बाय झेड इज इक्वल टू T2. हे कशावरून केलं, हे कसं आलं, हे कसं कळालं? कोप्लेनर आहे आपल्याला, 3 वेक्टर कोप्लेनर आहे. त्याची कंडिशन होती R बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार. म्हणून तो थेरम आधीचा तो जास्त विचारला जातो, जो आपण आधी घेतला होता. हा नंतर पाहिजे ते पण बघून घ्या तुम्ही. लेट मायनस एक्स बाय झेड इज इक्वल टू T1 मायनस वाय बाय झेड इज इक्वल टू T2. म्हणून हे प्रूव्ह झालं. मग हे प्रूव्ह झालं का कोप्लेनर आहे, झालं ना. बाय थिअरम नंबर 2, बाय थिअरम 2 R बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार आर कोप्लेनर असं लिहायचे. मग इथे काय येणार, C बार इज इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार आर कोप्लेनर. इथे काय म्हणू शकता, हॅन्स प्रूव्ड. ठीक आहे, एवढंच. आता प्रत्येकाच्या जिंदगीत एक हा तर इथे संपला. प्रत्येक जण आता म्हणजे झालं आता संपलं, म्हणून ते टॉपिकच तो टाकलाय, थंबनेलच तो है, हर इंसान की जिंदगी में एक समय आता है जब उसको तय करना होता है नेक्स्ट लेक्चर देखना है या किताब बंद करना. तर तुम्ही ठरवा नेक्स्ट लेक्चर बघायचं का नाही. रात्री 2 वाजले, 2 पासून चालू करा. असे जण आहेत जे 10-15 दिवस अभ्यास करतात, बोर्डचा डायरेक्ट 90 येतो. बोर्डचा ह्याच्यासाठी नाही की बोर्डचा रिझल्ट लय भारी, काय भारी बेरी काय नसतं. नंतर माइंड साठी, डेव्हलप साठी एक चॅलेंज घ्या, 100% एक गोष्ट टाकायचं शिका, इकडं तिकडं. ठीक आहे, भेटू आपण परत नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत बाय.